मला माहीत आहे की बनायचं आपल्याला हिरो, बट म्हणजे जाना पडेगा एक स्टेप बाय स्टेप, जशी माझी लाईफ आहे. तर मी रेडी आहे सर्व गोष्टीसाठी. फक्त एवढंच आहे की अब उसके लिए मैंने शुरू की मैंने. माझी लाईफ एक देवानी जी जर्नी बनवली आहे ती माझ्या चांगल्यासाठी बनवली आहे, की अगर गलती से कुछ सर्कल भी हुआ तो मेरे को कोई फरक, मला झोप येईल, मला झोप येईल, मला काही फरक पडणार नाही. मी कुठला चान्स नाही सोडला आहे की खतरों की खिलाडी आपल्याला मिळाला आहे तर जस्ट चल देखते नहीं है, एक ही बार मिलेगा लाइफ में, कोई भी शो इतना जी लो, हारना जीतना कोणी जिंकेल किंवा जोही स्टंट जिंकेल किंवा हारेल, तो यार वो करने को मिल रहा है. आपण रिअल लाईफमध्ये आपण एक कम्फर्ट झोनमध्ये राहतो की आपण अशा गोष्टी काच करू. आपण पावसाळ्यात पाणी जरी असलं तर आपण असं जातो घुमून, जम्प करून नाही जात, स्लीप झालं वगैरे. तिथे असं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते, पण आपण तीच करू. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. म्हणजे आता माझ्यासोबत जो व्यक्ती आहे ना, जर रियालिटी शो हे सब्जेक्ट असेल तर तो त्याचा मास्टर आहे, अशी त्याची आता ओळख झालेली आहे. रियालिटी शोचा बाप असं म्हणूयात आपण त्याला. मास्टर शिव ठाकरे. कसा आहे शिव? हाय. कशी असतो? सुपर. म्हणजे मराठी बिग बॉस झालं, हिंदी बिग बॉस, खतरों के खिलाडी आता सुरू आहे. काय काय करतोयस? जे काम मिळतंय पहिले तुम्ही नशीबवान आहे की आपल्याला काम मिळतंय, आणि जे मिळतंय ना, जी विश लिस्ट होती माझी ती अशी टिक 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 सुरू आहे. फक्त पहिल्या 2 विश लिस्टला थोडा उशीर झाला, पण आता बाप्पाची कृपा आहे की आपलं काम सुरू आहे. बिग बॉसच्या वेळेस आपण भेटलो तेव्हाही बोललो, पण आता अंधेरीत आहोत. मला आठवतं की आपण एका मुलाखतीसाठी असंच भेटलो होतं आणि तू म्हटलं होतास प्रेरणा मला हिंदी बिग बॉस पण करायचं आहे. ती इच्छा पूर्ण झाली तुझी. आणि त्यावेळेस आता खतरों के खिलाडीची पण इच्छा होती का? तू हा शो कधीपासून फॉलो करतोयस किंवा या शोमध्ये जाण्याबद्दलही स्वप्न बघितली होतीस का? मी खरं सांगू तर जेव्हा रोडीज केलं मी, तेव्हा ती एक जर्नी मी कुठेतरी क्रिएट केली होती की बिग बॉस हिंदी, मग खतरों के खिलाडी, आणि मग आपला मोठा पडदा वगैरे असं आपण तेव्हापर्यंत जाऊया. तेव्हापर्यंत मेहनत करता करता जे पॉसिबल आहे. बट मग आपलं मराठी सुरू झालं, म्हटलं ऑब्व्हियसली आपल्या मातीतला आपला शो सुरू झाला आहे. तर मग आणि मला एक ती स्टेप्स पण पायरी पण मिळाली की त्याच्या थ्रू मी हिंदीला जाऊ. तर ही विशलिस्ट होती. आणि जसं माझ्या घरी मराठी हिंदी बिग बॉसचं पोस्टर्स लागलं होतं 2 वर्ष आधी, तर तिथे कुठेतरी एक बेडरूममध्ये खतरों के खिलाडी पण होतं की पण एक चांगली गोष्ट की जे लिहिलं होतं ते पूर्ण होत चाललंय. पण आता स्टंट करताना तुला थोडीशी दुखापत झाली आहे, काय बरं आहे का ते? खूप बरं आहे. म्हणजे चाहत्यांना खूप काळजी वाटते म्हणून. नाही, आता म्हणजे ऑलमोस्ट बसलंय ते. म्हणजे आता त्याला असं माझी ग्रिप ज्या दिवशी लागल्या त्या दिवशी तर बस अशी ग्रिप नव्हती बसत. पण खरं सांगतो तुला, मी इथे आल्यावर वर्कआउट नाही केलं आहे, पण तिथे लागल्यानंतर 1 तासातच ती अशी ग्रिप पकडून मी स्टंट केलं. मी लगेच म्हणजे आपल्याला दिसतो तो नेक्स्ट वीक, पण तो असतो 1 तासानंतर. आणि मी आता किस्सा ऑफ कॅमेरा सांगितलेला की ते लोक खूप केअर करतात. बट असं असतं की शो तर सुरू राहीलच ना. तर क्लिनिक हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर मला म्हणे तू आराम कर अर्धा तास वगैरे. नुकतेच स्टिचेस वगैरे पडले होते आणि अर्ध्या तासानंतर आपण पोहोचलो की स्टंट करू. ते लागल्यानंतर लगेच दुसरा स्टंट तू केलं तासाभरात? स्टंट केला, त्याच्यानंतर तिथून पुरं ब्लड निघत होतं. आणि त्याच्यानंतर स्टंट जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तुमची कुठलीच दुखापत तुम्हाला इथे येतच नाही. तुमचा फोकस त्या स्टंटवर असतो. मजा तर ती असते की जेव्हा स्टंट कम्प्लीट होऊन जातो ना तेव्हा माहीतच नाही पडत की आपल्याला काही लागलं आहे. आणि मी एकटा नाही, जितके कंटेस्टंट असतात ते तेवढ्या जोशनी करतात. आणि मी बघितलं की मुलगी असू दे मुलगा असू दे त्यात कुठलाच फरक नाही. तेवढे फाडतील ते लोक की कोणी ॲक्ट्रेस असतात नाजूक, असं काहीच नाही. तिथे गेल्यानंतर बेस्ट देतात. आणि सगळ्यांना यावर्षी मी सोबत होतो तर मला माहिती आहे की बेस्ट कंटेस्टंट आहे. आणि सगळ्यांनी आपला एक दिवस येतो सर्वांचा, कधी कोणाचा पहिले येतो कधी नंतर येतो, तर सर्वांनी परफॉर्म केला आहे बेस्ट. आणि यावर्षी खतरों के खिलाडीसोबत ते रियालिटी सुरू केलं जास्ती, तर ती एक मज्जा आहे. ओव्हरऑल पॅकेज आहे एक पूर्ण. पण तू मला पहिल्याच भागामध्ये रोहित शेट्टी यांना इम्प्रेस केलेलं आहे चांगलं, कारण त्यांना इम्प्रेस करणं फार कठीण आहे, कारण ते चांगलं परफॉर्म करून दाखवावं लागतं. आणि पहिला स्टंट कुठे कुठे लटकताय तुम्ही, हा पाण्यात जाताय वर जाताय. नेहमी असं असतं ना की पिक्चर सुरू झाल्यावर थोडा फ्लो असा हळूहळू जातो. पण खतरों के खिलाडीमध्ये किंवा यावर्षीच्या सीझनमध्ये यांनी सरप्राईज केलं की रोहित शेट्टी आलेच नाही पहिले, आम्हाला वेलकम नाही काही नाही. डिरेक्टली म्हटलं की एक काम करो स्टंट के आउटफिट पहनो. आम्ही घातले होती
म्हटलं थंडी आहे तर सहन होईल. त्याच्यानंतर थंडीनीच वाट लागली सर्वांची आणि त्याच्यानंतर 14 लोक जेवढे पूर्ण कंटेस्टंट होते ते त्या हेलिकॉप्टरला लटकून ते ड्रॅग करत जे घेऊन जायचे ना, मग आठवलं सर्वांना भाई खतरो के खिलाडी में आहे हम लोग. पण ती मजा होती. त्यानंतर जिंकल्यानंतर रोहित शेट्टी जेव्हा कॉम्प्लिमेंट करतात की जेव्हा तारीफ करतात आपली, तेव्हा मजा येते की नाही यार ये कुछ तो अच्छा किया मैंने. चॅलेंजिंग आहे ना हे खूप सगळं करणं. मजेदार आहे. मतलब एक आपण रिअल लाईफमध्ये आपण एक कम्फर्ट झोनमध्ये राहतो की आपण अशा गोष्टी काच करू. आपण पावसाळ्यात पाणी जरी असलं तर आपण असं जातो घुमून, जम्प करून नाही जात, स्लीप झालं वगैरे. तिथे असं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते पण आपण तीच करू. पाण्याची मला भीती आहे तर मी तिथे पाण्यात जाईल आणि ते बर्फा एवढं थंड पाणी आणि तिथे जाऊन ते फ्लॅग काढायचं ना, ऑप्शनच नसतं ना. मग काही दिवसानंतर माहीत पडतं की आपली भीती कमी झाली आहे. पण असं असतं ना की याची भीती वाटते कारण खतरो के खिलाडीमध्ये प्राणी काय 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 जे सगळं असतं, किडे वगैरे सगळं. तुला आता आगामी काळामध्ये काय काय तू किंवा शूट केलेलं असेल ज्याच्यात सगळ्यात जास्त भीती वाटली? अंडर वॉटर मला सर्वात जास्त भीती होती. मला यासाठी होती की त्याची भीतीपेक्षा मला जर म्हटलं की रोहित सरांनी म्हटलं होतं मला की शू अभी अंडर वॉटर करना है तर मी डिरेक्टली चाललं गेलो. त्यात तो विचार नाही केला की शिट क्या होगा. मला माहिती मैं चले जाऊंगा, बाकी जितना हो सकता है मैं कर ही लूँगा. फक्त प्रॉब्लेम असा असतो की अंडर वॉटर जर तुम्ही स्विमर नाही आहात ना तर तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम जातं. म्हणजे तिथे स्ट्रेंथ, तुमची हिंमत, एंट्री ती अशी पाण्यात सगळे म्हणजे तुमची हिंमत तिथे कुठे कामी नाही येत कारण स्विमिंग नाही येत म्हणजे तुम्ही ब्रीथ घेऊच नाही शकत ना. बट तिथे मला थोडं होतं. पण नंतरचे जे स्टंट होते मग एक असा सर्कलवाला त्याला बांधून ठेवतात तो दरवर्षी होतो, तो पण झाला माझ्याकडनं पाण्याचा असून. तर मला वाटतं की तिथे गेल्यानंतर काही काही गोष्टी असतात की ज्याची जी भीती आहे ती हळूहळू कमी होऊ लागतं. पण तू एन्जॉय करतोयस ना हे सगळं? मी स्टंट हारल्यावर जो जिंकला होता स्टंट त्याच्यापेक्षा जास्ती मस्ती मी करायचो. जिंकल्यावर तर मी तर काय आम्ही सोशल मीडियावर बघतोय शिवच्या मैत्रिणी खूप साऱ्या झाल्या तिथे. काय म्हणजे कॅमेरा आला की शिव येतो असं का? ते मी कुठला चान्स नाही सोडलाय की खतरो की खिलाडी आपल्याला मिळाला आहे तर जस्ट चल देखते नहीं है, एक ही बार मिलेगा लाइफ में, कोई भी शो इतना जी लो. हारना जीतना कोणी जिंकेल किंवा जोही स्टंट जिंकेल किंवा हारेल तो यार वो करने को मिल रहा है. तो आपल्याला आपण म्हणजे रिअल लाईफमध्ये केपटाऊनला जाऊन तो स्टंट पैसे देऊनही आपण परफॉर्म नाही करू शकत, ट्राय नाही करू शकत. तर मला वाटतं खूप मस्ती केल्या. खूप हरल्यानंतर 1-2 स्टंट मी जेव्हा हरलो ना तेव्हा मी जास्ती मस्ती केली. रोहित सर बोलले की इसको क्या दाटू मैं हे खुद ही. म्हणजे जर आपण जर फेल झालो एखाद्यात ना आपण स्वतःच आपली मी अग्री केलं की बाबा मी आहे तर रोहित सर म्हणे इसको नाही बोल सकता मैं. खूप मजा आली पण मी एन्जॉय केलं खूप. तिथेही छान मंडळी तुझी झाली नाहीये पण तू सगळ्यांसोबत खूप छान मैत्री झाली. तर कुणाकुणासोबत छान बॉन्ड आहे त्याबद्दल सांग. आम्ही काही व्हिडिओज बघतोय तुमचे BTS वगैरे, मग डेझी असेल किंवा इतर मंडळी. आमचा खरं तर एक बॉईजचा एक ग्रुप बनला आणि आतापर्यंत गर्ल्स गॉसिप करायचे असं मी ऐकलं होतं. तर आम्ही मस्ती करतो पण आम्ही बॉईज जे गॉसिप करायचो आणि अबाउट शो मग तो होऊ शकते की चॅनलच्या गॉसिप होऊ शकतात, मी खरं बोलतो हां सॉरी, प्रोडक्शनच्या होऊ शकतात, मग कंटेस्टंटच्या होऊ शकतात, कुछ किसी के भी हो सकते. तर पण आम्ही 4 लोक असलो ना तर आम्ही पहिले मुली जायच्या स्टंटच्या आधी मेकअपला 1 तास लागायचा. आम्ही 10 मिनिटात पटकन करून आपल्या चादरी घ्यायचो, चला जिसके पैसे मिले वो काम करते. म्हणजे असं काहीच असं नाही की स्पेशल काहीतरी टॉपिक, कशावरही काही मस्ती करायचो. पण मुलींमधून माझा सर्वांसोबतच बॉन्ड होता. डेझीसोबत थोडा जास्ती होता. तुमचे व्हिडिओज आवडत आहेत लोकांना, ती फ्रेंडशिप खूप छान. आणि ती ना एक लाईन क्रिएट करून ठेवते ती. म्हणजे एक आहे की सर्वांसोबत मस्ती नाही काही नाही, बट ती एक छानशी मुलगी आहे ती. म्हणजे मला बाकी सर्वांचे नेचर चांगलं वाटलं पण डेझीचं यासाठी की ती इंडस्ट्रीत राहूनही एक नॉर्मल गर्ल आहे. कारण तिची जर्नी आहे ना एक ॲज अ कोरिओग्राफर तिने 10-15 वर्ष, मग तिने कुठेतरी आपलं विश्व बनवलं आहे. तर मला ते कनेक्ट होत होतं कुठेतरी आणि मजा आली. आणि बाकी बॉईज तर नेक्स्ट लेवल, डिनो, अर्जित, शेहजान आणि रोहित रॉयसुद्धा. आई शपथ मी रोहित रॉय सांगतो की
ते आमच्यापेक्षा छोटे एवढे यंग फुल आणि ते माझ्यासोबत शर्त लावायचे ये शिव ठाकरे को बीट करूंगा मैं इतना सोशल मीडिया बोले मग नक्की शिव ठाकरे को बीट करने के लिए मैं आणि त्यांच्या स्टोरी सुरू व्हायच्या बेस्ट होते लोक कंटेस्टंट सर्व बेस्ट होते. पण शिव तुला किती छान प्रेम मिळतं म्हणजे सोशल मीडिया आता ओपन केलं की शिव ठाकरेचा व्हिडिओ असतोच कुठेही असेल की शिव ठाकरे इथे पोहोचला आहे शिव ठाकरे नवीन गाडी घेतली आहे शिव ठाकरेचं हे सुरू आहे. छान वाटतं. तुला काय वाटतं हे फिलिंग कारण लागोपाठ बऱ्याच गोष्टी घडतायत लोकप्रियता वाढलेली आहे खूप सगळ्यात छान गोष्टी आता होत आहेत तुझ्या आयुष्यात तर काय जमिनीवर आहेस पण तू अजूनही. खरं सांगू तर जे 2-3 वर्ष आपण कधी ट्राय करतो की आपल्याला टी व्हीवर दिसायचं आहे तू कसंही दिसू द्या भागो जरी मिळालं तर मैं उसमें बहुत एन्जॉय करूँगा. तर मी त्या माइंडसेटनी मुंबईत आलेलो मला बनायचं हिरोच होतं बट एक असं स्टार्ट तो मुझे कहीं से करना ही पडेगा. तर मी तिथून नंतर जे 3 वर्ष गेले ना तर म्हटलं यार मला असं वाटायचं की एका शो नंतर काही ना काहीतरी सुरू होईल. मग ते 3 वर्ष ना मला माझ्या चांगल्यासाठीच झाले की मला अजून उपाशी केलं त्याने. आणि नंतर आत्ता ज्या ज्या गोष्टी होतात आहे की कार आपण जो विचार करतो त्या कारची किंमत एवढी असते की आपल्या अमरावती डुप्लेक्स आमचं घर घ्यायला आम्ही 10 वर्ष विचार केला असेल. पहिले की आई 1 लाख जमवेल माझ्याजवळचे 1-1.5 लाख ताईचे 2-3 लाख पप्पाच्या मित्रांचे त्याच्यानंतर 5 लाख देऊन ते 30 लाखाचं घर घेतलं. आत्ता मी ती गाडी घेतली ती तेवढ्याचीच आहे पण मला घेताना वाटलं की आपण घेऊ शकतो. जेव्हा काही दिवस आधी मला नव्हतं वाटत की आपण एवढी महाग गाडी त्यात ॲव्हरेज आपण मायलेज म्हणजे इथून मला टू अंधेरी पण मला टू अंधेरी एवढे जाईल ते रिक्षा परवडते आपली लोकल भाई. पण आता बाप्पाची कृपा की काही काम चांगले सुरू आहेत आणि बऱ्यापैकी मस्त एक सुरू आहे. पण मी थँकफुल आहे की रोज बाप्पांना म्हणतो की नाही ही गोष्ट अजून मेहनत करेल आणि ज्या ज्या प्रोजेक्ट अजून राहिले विशलिस्ट खूप मोठी आहे आपली अजून. नेक्स्ट काय विषय आता तर ऑब्व्हियसली रियालिटी शो झाले आता मला मोठा पडदा आहे फक्त आता डिपेंड मोठ्या पडद्याच्या लायकही आपल्याला बनावं लागेल. असं नसतं की तुम्ही रियालिटी शो करताय म्हणून ॲज अ ॲक्टरही तुम्ही कारण मी आत्ता या फील्डमध्ये मला शिकावं लागेल मला पॉलिश व्हावं लागेल. मेहनत हां मी करतोय मी म्हणजे ही गोष्ट 5-6 वर्षापासून सुरू आहे थोडी पण कसं असतं की आपण कुठे एकट्यात मेहनत करतो आणि जेव्हा कॅमेरा किंवा त्या लोकांमध्ये तो ॲटमॉस्फिअर तिथे लोक मोठे लोक असतात ना आपल्यापेक्षा एक्सपिरियन्सवाले त्यांच्यामध्ये करण्यात अजून मजा येईल. तर होपफुली ती मेहनत पण सुरू होईल. मला माहीत आहे की बनायचं आपल्याला हिरो बट म्हणजे जाना पडेगा एक स्टेप बाय स्टेप जशी माझी लाईफ आहे. तर मी रेडी आहे सर्व गोष्टीसाठी फक्त एवढंच आहे की अब उसके लिए मेहनत सुरू की आहे. नक्कीच आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या पण तू तसाच आहे जसं आता गाडीचा उल्लेख केला तू कितीही मोठ्या गाड्या घेतल्यास तरी तू रिक्षात जाशील आणि तू लोकलमध्ये जाशील हे एवढं नक्की आणि दॅट्स शिव ठाकरे. मी तेच म्हणतोय की आपण घरी आमच्या समरला खूप अमरावतीला खूप टेम्परेचर असते 50-48 आम्ही खाली झोपतो मस्त. मी वर्कआउट केल्यानंतर खाली झोपून जातो. तर मला खाली झोप येते खाली. आता मलाडला जे घर आहे तिथे मी बेड वगैरे नाही लावलं आहे. अभी जब होटल में जाता हूँ तो मला इव्हेंटला किंवा केप टाऊन किंवा ते आपलं थायलंड तिथे काहीतरी लॅविश असते मला तिथेही झोप येते. पण माझी लाईफ एक देवानी जी जर्नी बनवली आहे ती माझ्या चांगल्यासाठी बनवली आहे की अगर गलती से कुछ सर्कल भी हुआ तो मेरे को कोई फरक मला झोप येईल मला झोप येईल मला काही फरक पडणार नाही. आणि आपल्या लोकलमध्ये मी खूप एन्जॉय करतो. मी आत्ताही म्हणजे काही दिवस आधीच आपला बिग बॉस व्हायच्या आधी जेव्हा मरीन ड्राईव्ह जायचं आहे पण तिथे 2,000 लागतात किंवा 1,200 दाखवतो ओला तर बांधायचं आपण मरीन ड्राईव्ह तर जाणे का तर 20 रुपयात आम्ही मरीन ड्राईव्ह गेलो माझ्या मित्रांसोबत बांधून वगैरे. तो मजा नाही सोडत मी आणि म्हणते ही लाईफ जे होते ते चांगल्यासाठी होतं की लाईफ जी हळूहळू दिलं आहे ना देवानी तर आपल्याला जाणीव आहे सर्व गोष्टीची. तर मजे करते करते जाओ तो ज़्यादा मजा आएगा. तेच महाराष्ट्रात नाही तर आता देशात संपूर्ण तू पोहोचलेला आहेस आणि तुझे लाखो करोडो चाहते झालेले आहेत. तर त्या चाहत्यांना या निमित्तानं काही सांगावं असं वाटतं कारण आता तुझी खतरो के खिलाडी की जी जर्नी आहे ती आता ते बघतील या माध्यमात. जसं बिग बॉसमध्ये एक वेगळा साईड होता मराठीत हिंदीत थोडा अजून वेगळा होता काहीतरी तिथे बॉन्ड्स वेगळे होते लोकांसोबतचे लोक वेगळे होते. आत्ता खतरोमध्ये असं नाही की तोच शिव दिसेल शिव तोच राहील त्याची एक साईड राहील की आणि काही अप अँड डाऊन राहतील तेव्हाही तो सांभाळेल. म्हणजे जो होता ना लडखडा के गिरेगा भी लडखडाएगा भी पण रुकेगा नाही तर तो शिव तुम्हाला दिसेल आणि मजा येईल तुम्हाला बघायला.
आणि ती जर्नी खरंच अशी स्मूथ नाही गेली जशी माझी लाईफ आहे ना की वो वाला चाहिए म्हणजे हां त्याची मजाच वेगळी आहे आणि खूप मजा म्हणजे खतरो के खिलाडीमध्ये मी इमॅजिन केलं की इधर क्यों इमोशनल हो रहा है मैं ते हा शो वेगळा आहे बाबा पण हर चीज माझ्या म्हणजे तिथे तुम्ही बघाल ना खूप वेगवेगळे इमोशन्स तिथे दिसतील खतरोमध्ये पण कधी जिंकतोय मी कधी हारतोय कंटिन्यू हारतोय कधी हाताला लागेल मला तरी स्टंट होईल तो मुझे लगता है कि अपनी जर्नी हीरो की तरह ही थी और हीरो की तरह ही रहेगी तर खतरो के खिलाडीमध्ये पण तसंच एक हिरो दिसेल तुम्हाला हळूहळू तो ग्रो होतोय रुकेगा नाही म्हटलंस तू रुकना कभी मत आणि असाच छान पुढे जात जा छोटंसं रॅपिड फायर आहे त्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे सो त्याची उत्तरं तुला द्यायची आहेत सो येस मी काही वर्ड सांगेल ते ऐकल्यानंतर तुला काय तुझ्या डोळ्यासमोर येतं तर ते तुला सांगायचं आहे स्वप्न मोठा पडदा आयुष्य मज्जा यश शिव फॅमिली आई बाबा ताई प्रवास प्रवास तर अमरावती टू मुंबई ओके पैसा मनी पैसे ब्लेस मस्त ब्लेसिंग्स हॅपीनेस आनंद मित्र इंडिया भारत माता की जय बारिश पाऊस आई शपथ मला खूप आवडतं आणि त्यासोबत चाय आणि वडापाव आता इंटरव्ह्यू झाल्यावर लगेच शेवटचं अमरावती अंबा माता की जय तिथे अंबा मातेचं मंदिर आहे आणि अमरावतीची गंमत आहे आता नंतर सांगेल मी आता नेक्स्ट होपफुली जेव्हाही आपण भेटूया तेव्हा अजून एखादी गोष्ट एकदा अमरावतीलाच येऊयात आपण पक्का 100% पण अमरावतीला तुम्हाला बोलवेल मी तेव्हा एक काहीतरी तिथे मला मोठी गोष्ट क्रिएट करायची आहे होपफुली ती गोष्ट म्हणजे शिव ठाकरे म्हटलं की ती म्हणजे अमरावतीत गेल्यावर ती गोष्टी लोकांनी तिथे व्हिजिट करायला पाहिजे तर ती गोष्ट आहे तर होपफुली नंतर काहीतरी डोक्यात ठेवलंयस तू पण मला असं वाटतं की काही लोकांनी सांगितलं मला की पूर्ण होऊ देत जा मग सांगत जा आहे ते इथे आणि इथे जेव्हा पूर्ण होऊन जाईल नक्की सांगेल मी खूप शिव खूप छान वाटलं तुला भेटून आणि पुन्हा खूप खूप शुभेच्छा तुझ्या या नव्या प्रवासासाठी थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद गणपती बाप्पा मोरया